वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे, दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा, सर्वांना लाभो सुखशांती खास. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आनंदात होळी साजरी केली. सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करून घेऊन पुन्हा उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. कारण आज पौर्णिमा होती म्हणून उंबरठ्याला आजच हळदीचं लेपन करून घेतलं व धूपदीप ओवाळून उंबरठ्याची अशा प्रकारे पूजा करून घेतली. ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर मला खूप छान वाटतं व ते लक्ष्मी मातेचा अभिषेकही करून घेतला. या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु खूप छान वाटतं. त्यानंतर मोगऱ्याला आलेल्या फुलाचं एक फूल लक्ष्मी मातेला वाहून घेतलं व त्यानंतर देवपूजा पूर्ण करून घेतली. सर्व देवपूजा झाल्यानंतर खूप छान वाटत होतं. त्यानंतर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा करून घेतला. मला घालण्यासाठी खूप वास येतो या मोगऱ्याच्या फुलांचा व मोगऱ्याची फुलं आता जशी यायला लागल्यात तसं खूप छान वाटतं ती फुलं बघून. त्यानंतर दुपारी स्वयंपाकाला सुरुवात केली. होळी म्हणलं की पुरणाची पोळी ही आलीच, त्यामुळं पुरण डाळ शिजवून पुरण तयार करून घेतलं व त्यानंतर आमटीही करून घेतली. पुरणही छान शिजलं होतं व ते छानही झालं होतं. आपले सण म्हणलं की पुरणाशिवाय पूर्ण होतच नाहीत. पुरणाची पोळी असल्यानंतरच सण साजरा केल्यासारखा वाटतो. त्यामुळे सर्व गोष्टी आपण या दिवशी करत असतो. होळीला तर पोळी करतच असतो. ही घरी केलेली कुरडई आहे. किती छान फुगली. आपण केलेल्या गोष्टी खरंच खूप छान वाटतात आपल्याला. अशा प्रकारे सर्व स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक करायला वेळ लागतो त्यामुळे आधी स्वयंपाक करून घेतला. अशा प्रकारे कणिक आधीच मळून ठेवली होती. मी निवेदही करून घेतले थोडे निवेद दाखवण्यासाठी व पोळ्याही करून घेतल्या. पोळी फुगल्यानंतर खूप छान वाटतं पोळ्या करायला. अशा प्रकारे सर्व पोळ्या करून घेतल्या व सर्व स्वयंपाक पूर्ण करून घेऊन त्यानंतर मी माझं सर्व आवरून घेतलं. साधंच साडी नेसली व तयार झाले. साडी नेसल्यानंतर खूप छान वाटतं. त्यानंतर मी बनवलेला गजराही केसात घातला व माझी सर्व तयारी करून आम्ही होळी पेटवायची तयारी सुरू केली. अशा प्रकारे सर्व होळीसाठी लागणारं साहित्य घेतलं व त्यानंतर अक्कांनी परडी भरून होळी पेटवायला आम्ही सर्वजण बाहेर आलो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व पूजा करून घेतली व आम्ही सर्वांनीही होळीची पूजा करून घेतली. वर्षातून एकदाच हा सण येत असतो त्यामुळे आपण पूर्ण उत्साहाने हा सण साजरा करत असतो. आम्हीही अशाच प्रकारे सर्वांनी मिळून होळी अशा प्रकारे साजरी केली. होळीला हळदी कुंकू वाहून होळीची पूजा करून घेतली व त्यानंतर आम्ही होळी
पेटवली. आम्ही आमच्या दारातच होळी साजरी करतो. अशा प्रकारे आम्ही होळी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं व सर्वांनी पूजा करून घेतल्यानंतर होळी. इथंपर्यंत आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीही अशा प्रकारे छान पद्धतीने होळी साजरी केली असेल असं वाटतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी पुरणपोळीचं जेवण केलं.